नमस्कार मंडळी. आता काहीतरी समस्या इथे प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. त्या संदर्भात माझ्या कानावर एक गोष्ट आली, ते जाणून घेऊ काय समस्या आहे म्हणून नेमकी. जय भीम. कल्याणी मेश्राम. जय भीम. सगळ्यात पहिली गोष्ट की यवतमाळमध्ये चाललं काय आहे. अर्धे लोक कॅमेरा आहे म्हणून सगळे लोक समोर येत आहेत. पॉलिटिशियन पार्टीज येत आहेत मध्ये की नाही आमचं आंदोलन आहे, आमचा पक्ष आहे. कास्टिझम चाललाय इथे. कास्टिझम मध्ये चाललाय का? आपण भांडत कशासाठी आहो? फक्त नीटचा पेपर लीक झाला म्हणून भांडत आहोत आपण? सिरियसली करप्शन किती चाललंय. पोलीसवाले तिकडे घेऊन चालले आहेत. लेकरांवरती मारहाण होऊन राहिली आहे आणि आपण काय करतो? फक्त प्रोटेस्ट. सिरियसली काय माहितीये यवतमाळवाल्या लोकांना? दर्डानगर मध्ये जाऊन पहा किती लोकांना आता लोहारा पोलीस स्टेशन मध्ये बोलवलंय, नावं लिहून घेत आहेत. हे आमचं फ्युचर? सिरियसली हे फ्युचर आहे? लोकांना काही विचारलं नाही. रिकामे लोक बसू नये इथे. सिरियसली एवढे रिकामे लोक बसवलं आपले स्कूल कॉलेजेस सोडून इथे बसायला? काही करिअर आहे की नाही आम्ही लोकांचं? मी कोणालाच नाही ओळखत इथे. जेवढे लोक आहेत मी सिरियसली कोणाला ओळखत नाही इथे. हे आपलं काम आहे उभं राहायचं. आपल्या हक्कासाठी चाललंय हे सगळं. बघा, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जनतेने एकत्र येऊन यांच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करायला पाहिजे. आज जागोजागी अन्याय अत्याचार वाढलेला आहे. पोलीस प्रशासनाचा मनमानी कारभार वाढलेला आहे. पण जनता झोपल्याचं सोंग करून राहिली आहे. जनतेला सगळं काही दिसून राहिलं तरी पण हा प्रकार आपल्या नजरेसमोर येऊन राहिलेला आहे. माझ्या यवतमाळातील सर्व जनतेस एक नम्र विनंती आहे का यांच्या विरोधात सर्व यवतमाळ जिल्ह्यातील लोकांनी जनतेने यावं अशी माझी सर्व जनतेस यवतमाळकरांना हात जोडून नम्र विनंती. धन्यवाद. आम्ही जाऊन पाहतो तिथे काय झालं.